नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आम्ही पूर्ण तीव्र शब्दामध्ये निषेध आणि धिक्कार या ठिकाणी करतो। अशा शक्ती ज्या डोकं वर काढत आहेत, निश्चितपणे त्याचा बंदोबस्त सरकार या ठिकाणी करेल। मला सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय अत्यंत बारकाईने या विषयावरती लक्ष ठेवून आहेत आणि मुख्यमंत्री महोदय स्वतः या सर्व गोष्टी बघतात। परंतु ज्या पद्धतीने होतंय हे निश्चितपणे भयावह आहे आणि याचा बंदोबस्त शासनाने त्वरित केला पाहिजे। नक्कीच, पण आता चंद्रशेखर बावनकुळे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर नागपूरला तातडीने रवाना झालेले आहेत। तिथली परिस्थिती एकंदरीतच कशी वाटते आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल, कारण अफवा ज्या आहेत त्या वारंवार त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत असं चित्र दिसतं। माझी समाजाला विनंती आहे की अशा पद्धतीने अफवावरती विश्वास ठेवू नये। त्यांनी वातावरण आता सिच्युएशन पूर्ण कंट्रोलमध्ये, अनेक लोक ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळं पुढं काही होईल असं आता वाटणार नाही, कारण की पूर्ण कायद्याने तिथं पूर्णपणे शांतता प्रस्थापित केलेली। जर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रामुख्याने या गोष्टी पसरवल्या जात आहेत। आज देखील एक सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली जाते। महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांना श्रद्धास्थानी मानलं जातं आणि अचानक अशा पोस्ट ज्या येत आहेत, नेमकं यामागे काय स्ट्रॅटेजी आहे, कोण हे करवतंय, याचा काही सरकार तपास घेणार आहे? नाही, आता खरं तर ह्या गोष्टी फार भयंकर आहेत आणि हे जाणीवपूर्वक तर होत नाही, अशा प्रकारचं चित्र डोळ्यासमोर आहे। मी काल एक जालन्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं पोस्टर काढताना एक युवक या ठिकाणी बघितला आणि तो अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा पोस्टर वर चढून काढून फाडून टाकायचा प्रयत्न करतो आणि एक मुलगा त्याला वाचवायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या मुलाला। तर अशा पद्धतीने जर होत असेल तर राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था गंभीर होईल। कबरीचा वाद जो आहे तो चिघळतो असं वाटतंय। औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची जी भूमिका आहे 100% जनभावना आणि जनमानसाची भावना हीच आहे की आता ज्या पद्धतीनं संभाजी महाराजांचा छळ झाला त्या पद्धतीनं औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको। परंतु या खबर काढण्यावरतीच आता कुठेतरी आपलं सरकार हे ठाम दिसतं आहे। लोकभावना लक्षात घेता लवकरच त्याबाबत निर्णय होऊ शकतो। निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा या संदर्भातला निर्णय घेतील। पण जनभावना सोबत त्याला लागणार। नागपुर में जिस तरह से दो गुटों के बीच में कहना चाहते हैं, हिंदी में जानना चाहेंगे। वाद असा आहे की महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्या गोष्टी राज्यात सुरू असताना या कबरीच्या मागे, औरंगजेबाच्या मागे लपून बसण्याचं काम जे आहे ते सत्ताधारी करतात असं विरोधकांचा आरोप आहे तुमचा? नाही, विरोधकांना हे आरोप करावेच लागतील, कारण की आता त्यांच्या हातात काही राहिलं नाही। परंतु हा वाद जो आहे तो तुम्ही विचार करा की ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे अतोनात छळ केला, तरुण पिढी कशी पाहू शकेल त्यांच्या कबरीकडे? त्यामुळे हे हटवलं पाहिजे, हे सर्वांचं मत आहे आणि हे मुसलमान सुद्धा मागणी करतात। अजिबात नाही, अजिबात नाही। पण इतिहासकार असंही म्हणतायत की ते औरंगजेबाची कबर ही असे शक्तीस्थळ आम्हाला नको। नाही, ती शक्तीस्थळ नाही आहेत, मात्र ती शक्तीस्थळ ठरू शकतात की जो महाराष्ट्रावर चालून आला त्याचं कबर इथेच गाडली, हे त्याचं प्रतीक आहे। हे असंच राहावं आणि इतिहास लोकांपर्यंत तसाच जावा असं देखील काही जणांचं मत आहे। त्यांचा सुद्धा आमच्याकडे नको, कबरच काय एक कण सुद्धा आमच्याकडे नको। हिंदी दो गुटों में जिस तरह से कल हंगामा हुआ, नागपुर में पथराव हुआ, पुलिस ने अरेस्ट किया। माननीय मुख्यमंत्री महोदय बारकाई से इसके ऊपर ध्यान दे रहे। माननीय मुख्यमंत्री उसके ऊपर ध्यान अभी पूरे अंडर कंट्रोल है। माननीय आ गए, बाकी माननीय मुख्यमंत्री महोदय इसके ऊपर ज्यादा बोल सकते हैं, मैं कुछ नहीं बोल सकूंगा। खबर को लेकर जिस तरह से महाराष्ट्र में बयान है, किस तरह से देखते हैं? नहीं, देखिए, आप जानते हो, सभी इतिहास जानते हो कि जिस औरंगजेब ने शासन किया है और वो जो छत्रपति शिवाजी महाराज के घर अत्याचार उन्होंने किए, ये कोई भी शिव प्रेमी सहन नहीं कर सकता। आप भी नहीं कर सकते, हम भी नहीं कर सकते। अभी संभाजी महाराज के पिक्चर के माध्यम से और ये बातें सामने आई तो युवकों का है और मुझे लगता है कि कब्र वहाँ से हटानी चाहिए। सर, जनभावना लक्षात ध्यान में लेते हुए ये कब्र इस महाराष्ट्र में नहीं चाहिए, इसी दौरान सरकार कुछ आगे की कार्रवाई शासनाने हे लवकरात लवकर काढलं पाहिजे, शासनाने चाहिए। काल ज्या पद्धतीने
ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली की जर औरंगजेबची कबर आपण जर काढली तर शिवाजी महाराजांनी जे काही आतापर्यंत केलेलं आहे तर तो सगळा इतिहास तो इतिहास आम्हाला त्यांचा कण पण इथं आम्ही कबरच काय एक कण सुद्धा आम्हाला नको. चला जिस तरह से नागपुर में 2